अधिवेशनात 33 पेक्षा जास्त मोर्चे धडकणार. 22 संघटनांचे धरणे आंदोलन. 17 संघटनांनी मागितली साखळी उपोषणाला परवानगी. यंदाचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता. ओबीसी आरक्षण आणि शेतकऱ्यांचा मुद्दा गाजण्याची शक्यता. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता. उद्यापासून नागपुरात हिवाळी अधिवेशन. नेत्यांच्या स्वागतासाठी नागपुरात होर्डिंग. वर्ध्यात पूर्ती सुपर बाजारचे उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. हिंगोलीत हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. महागडी औषधं फवारणी करूनही फरक पडेना. हळद उत्पादनात घट होण्याची शक्यता. वसईच्या विविध भागात दुचाकी चोरींच्या घटनांमध्ये वाढ. 2 महिन्यात 8 दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला अटक. दुचाकी चोराला थेट पुण्यातून अटक. धुळ्यात एका प्लॅस्टिकच्या गोदामाला आग. आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक. सुमारे 40 लाख रुपयांचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.